आता हे काय नाही ना सोम, ते गरबा खेळायला चलो मी. गरब्याचा ड्रेस नव्हता म्हणून हे नानाचं धोतर हे घातले. घरात बी तेच बाहेर बी तेच काय माय काय आय तूच म्हणलास की आता गर्दा करायला चलो, कुठेतरी जरा मुकाट्यानं बसावे. अहो गर्दा नाही हो, गरबा म्हणाले ते. नाना इथं धोतर जरा असं पिवळच वाटाले. तुला काय बी वाटतंय? त्या एकनाथाच्या पोरीची हळद होती, त्या हळदीला गेल्यानं हळद लागली असं. तू आजाने खेळला होता होय रे गरबा? आता होय नाना, तुम्ही खेळल्या होत्या गरबा? आय मा बघ हे कसं बोलाले मला लांबजीप करून. दसरा झाला, दिवाळी झाली, आता राहते होय रे गरबा? तुम्ही बघितल्या नाही काय गरब्याची किती गर्दी होती? पुरी टिपऱ्या असं भिंगरी फिरल्यासारखं फिरू लागल्या. मग एखादी टिपरू माझ्या डोसक्यात लागला असल्यावर म्हणून मी आता चलो खेळायला. मटा हुटावरला शहाणा आहे ते काय सांग नका मला. मला दांडियाला पैसे द्या. माझ्या दांडिया म्हणजे काय? ते टिपरे घेऊन द्या म्हणाले ते. किती लागते ते बापू मला सांग? 200 रुपये. लुगू लुगू आपल्या शेताकडे जाऊन 2 बाबळीचे टिकोर आणखी. कशाला उग पैसे घालतोस? ते कशाला करते? इथं बापाचे पैसे घालायचे नाहीत काय? एवढे करणं होणार चले. दुसऱ्याच्या तर बापानं डान्स क्लास लावले होते. मग मला म्हणाव की माय काय तुम्ही शिकत होत्या मला डान्स? नाही मी शिकिला असता तुला गरबा. तुम्ही शिकत होत्या मला गरबा? तुम्हाला परसाकडला न्यायचं मला हाताला धरून न्यावं लागते. तुम्ही शिकता मला? मला येते की नागिन डॅन्स. तिथं नागिन करायला जमना, गरबा करावं लागतं, उड्या मारावं लागतात. आता माकडावनी उड्याच मारायचं राहिले. मग ते जाऊ द्या, मला आता कपल तरी द्या मग एखादी. असं का करायला शिवमाय? मागच्याच मंगळवारी तुला नवं चप्पल आणलं होतं की. चप्पल नाही हो, कपल म्हणलं तर. ते काय असते? अहो ते नाचायला संग पोरगी लागती म्हणाले. आई आता मी काय लुगड घालून नाचू का काय? तुम्हाला नाही हो, दुसरी एखादी पोरगी बघा म्हणाले. तुया डोळ्या आधीच भिंगोरी हात. उग ते टिपरू फिरवाय जाऊन कोण्या पोरीच्या डोसक्यात हाणशील, घरला भांडण आणशील. जरा मुकाट्यानं बसावं माझ्या घरात. बघले तेव्हा मला घरीच बस म्हणता तुम्ही. माणसानं काय एन्जॉय करावं का नाही? बापू आता एन्जॉय करशील, नंतर भीक मागावं लागल. आता कष्ट घेतला असतं, नंतर एन्जॉय होईल तुझ्या आयुष्याचा. बघ आता कसं करायचंय ते. नमस्कार मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि हे व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा. धन्यवाद.